एक मुलीची कहाणी। एक मुलगी एका बिल्डिंगमध्ये राहत होती। ती 7व्या मजल्यावर राहत होती। ती रस्त्याने येता जाता सर्वांना बघत होती। तिला सर्वांना मदत करण्यासाठी फार आवडत होतं आणि ती सर्वांना पाहिजे तिच्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी ती मदत सर्वांना करत होती। तिला जाताना असेच कोणी वाटसरू दिसलं, त्यांना जे हवं असलं त्याची ती मदत करत होती। पैशाची म्हणा, खाण्यापिण्याची म्हणा, जे तिच्याकडनं योग्य घडेल ती मदत करत होती। एक वाटसरू असंच जात होतं। तो त्या बिल्डिंगच्या खाली येऊन बसला। ते तिने पाहिलं। ती खाली येऊन बघितलं आणि ती म्हणली की तुम्ही फार दमलेले आहे, थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणते। त्या वाटसरूला वाटलं की किती छान झालं, एवढ्या उन्हातून मी इथे थांबलो, मला सावली मिळाली म्हणून आता मला ही मुलगी कोण कुठून कसं तर पाणी देते, किती छान झालं। ती म्हणली खूप छान आहे, काय हरकत नाही, पाणी देता मी खूप आभारी आहे तुमचा। आणि तो थांबतो आणि ती पाणी आणायला जाते। तर तिला वाटते की पाण्याने तर काय याची तहानच भागून जाते, पण आपण एक काम करू, आपण याला लिंबू सरबत देऊ, म्हणजे अजून याला एनर्जी पण येईल आणि याला थोडंसं छान पण वाटेल। पण 5 मिनटं होऊन जातात, 10 मिनटं होऊन जातात, 15 मिनटं होऊन जातात, ती मुलगी खाली येतच नाही। हा वाटसरू वाट बघत बसतो। त्याच्या मनात अनेक विचार येऊन जातो, अरे ही पाणी आणायला गेली, काय आणायला गेली, किती वेळ झाला आलं नाही, परत म्हणली की तुम्ही थांबा, मी तर काही म्हणलो नाही हिला पाणी दे किंवा काय, आपणच म्हणली मी पाणी आणतो, आता मी किती वेळ वाट बघू हिची, हे किती वाट पाहायला लावते मला, असं तो त्याची बडबड मनातल्या मनात चालू होती। आणि हिने 15 मिनटं झाले की लिंबू सरबत त्या माणसाला आणून दिलं। तो एकदम खुश झाला की मी तर पाणी मागितलं होतं, या ताईने ती मला लिंबू सरबत आणून दिला। पण त्याच्या मनात जे विचार चालू होते अगोदर, तो त्याला एकदम फील होऊन गेलं की अरे मी असं यांच्याबद्दल का विचार केला, यांनी तर मला पाण्याच्या जागी लिंबू सरबत आणून दिलं। तर असंच आपल्या जीवनामध्ये पण असते। आपण कोणतीही गोष्ट थोडा उशीर झाला त्या गोष्टीला व्हायला, तर आपण लगेच निगेटिव्ह गोष्टी चालू करतो की असं का झालं, हे घडायला नव्हतं पाहिजे, तिने असं नव्हतं करायला पाहिजे, लवकर द्यायला पाहिजे, किंवा आपल्या घरातून काही गोष्टी घडल्या तर हे असं का घडायला पाहिजे। ते काळ मर्यादा असते, एक टाईम असते, ते नियोजनानुसार त्या गोष्टी बरोबर प्रॉपर होऊन जातात। पण आपल्याला त्या गोष्टींचा वाट चांगल्या याच्याने पाहण्याच्या व्यतिरिक्त आपण त्याला निगेटिव्हमध्ये ट्रान्सफर करतो। ती मुलीने लिंबू सरबत आणणारच होती, पाण्याच्या जागी आपल्याला लिंबू सरबत भेटणार होतं, हे त्या माणसाला माहीत नव्हतं, पण पाणी तर भेटणार होतं माहीत होतं। तरी तो एक वाट बघायच्या परिस्थितीमध्ये नसून तो निगेटिव्ह विचार करत होता। असं आपल्या लाईफमध्ये पण होते। तर आपण कोणत्या पण गोष्टीला थोडं संयम ठेवून ती गोष्ट कशी हँडल करायची ते बघितलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीची निगेटिव्हमध्ये न जाता चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे। जय श्री कृष्ण, राधे राधे।